ब्रेक के बाद फिर एक बार आपका स्वागत है। महानगर पालिका ने आर्थिक वर्ष 2024-25 इसके लिए 1,29,81,000 रुपयों का शेष बजट पेश किया। इस साल शुरुआती से 178,03,11,000 रुपये तथा अनुमानित उत्पन्न 4,331,73,00,000 रुपये इतना है। इस साल पहली बार नए कार्यों के लिए 704,34,00,000 रुपए की तरतूद की। स्पिल ओवर के कामों के लिए 257,61,00,000 रुपए का बजट पेश किया गया। इनकी जानकारी महानगर पालिका प्रशासक जी श्रीकांत इन्होंने दी है। 6 मार्च 2024 रोजी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या 2023-24च्या सुधारित व 24-25च्या अर्थसंकल्प प्रशासक तथा आयुक्त या नात्याने आज सादर केलेले आहे आणि त्यामध्ये 2024-25च्या अर्थसंकल्प यावर्षी जनतेचं बजेट म्हणून आपण या ठिकाणी सादर केलेले आहेत आणि प्रामुख्याने यामध्ये जनतेचा विचार आणि तसेच अभिरूप सभा आपण घेऊन जे सन्माननीय माजी नगरसेवक असतील आणि माजी महापौर असतील आणि माजी आयुक्त जे या शहरामध्ये जे करावायचं होतं आणि असे सर्व संकल्प घेऊन या ठिकाणी समाविष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने सिटी फर्स्ट हा संकल्प घेऊन आपण केलेला आहे। त्यामध्ये प्रामुख्याने पाणी पुरवठा योजना असेल, ड्रेनेज असेल, पाळीव प्राण्यांचा असेल, गार्डन असेल, म्युझियम असेल, स्पोर्ट्स असेल, सर्व समावेशक आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। जवळपास 4,333 कोटीचं त्यामध्ये स्वउत्पन्न आणि तसेच राज्य शासनाचे केंद्र शासनाचं अनुदान गृहीत धरून आपण 4,333 कोटीचं परंतु त्यामध्ये शिल्की बजेट आपण सादर केलेलं आहे आणि 2024-25 हा आर्थिक वर्ष या शहरासाठी फार महत्त्वाचे वर्ष असणार आहे। त्यामध्ये नवीन DP प्लॅन असेल, 100% ड्रेनेज मुक्त असेल आणि तसेच 100% प्रत्येक घराला नळ जळ कनेक्शन आपण देण्याचा असेल आणि त्यामध्ये 24/7 पाणी आपण देण्याचा संकल्प असेल। त्यामध्ये गार्डन्स, ग्राउंड्स, स्पोर्ट्स आणि दिव्यांग भवन असेल, असे विविध रीतीने नाविन्यपूर्ण असे प्रकल्प यावर्षी घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि मला खात्री आहे जनतेने त्यांचं कर्तव्य म्हणून त्यांची जे टॅक्स आहे ते वेळेवर आपण कर भरावा। वेळेवर कर भरणाऱ्यांना सप्ततारांकित कर धोरणही आपण घेतलेलं आहे। त्यामध्ये पहिल्यांदाच पूर्ण भारत देशामध्ये एक अशा पद्धतीचा 7 स्टार स्मार्ट सिटीजन म्हणून आपण कॉन्सेप्ट केलेला आहे। त्यामध्ये पर्यावरणपूरक योजना राबवणाऱ्यांना सर्व मालमत्ताधारकांना 10% पर्यंत आपण मालमत्ता करामध्ये सूटही दिलेला आहे आणि नवीन मालमत्ता तयार होणाऱ्यांच्या लोकांना करही आपण त्यामध्ये वाढ केलेली आहे। परंतु जुन्या जे काही घरं आहे त्यांना कुठलाही एकही रुपये आपण वाढवलेले नाही आहे। प्रत्येक वर्षी 10-15 हजार एवढा घर तयार होत असतं, तेवढ्या लोकांना नवीन टॅक्स रेट्स त्या लागू होतील, परंतु जुन्या लोकांना एकही रुपये आपण वाढ करण्यात आलेली नाही आहे। त्यामध्ये जवळपास 15 ते 20% नवीन कर्मचारी भरती करून महानगरपालिकेमध्ये एक फ्रेश रिक्रूटमेंट आपण केलेले आहेत। काही रिक्रूटमेंट बाकी आहे तेही आपण पूर्ण करणार आहे आणि या सर्व बजेट सादर करत असताना आणि माझं हा पहिला बजेट आहे आणि हा पहिला बजेट जेवढा आपण अपेक्षित केलेलं आहे ते सर्व रूपांतरण करण्यासाठी आपण अहोरात्र आपण प्रयत्न करू, एवढंच मी या ठिकाणी जनतेला सांगू इच्छितो। त्यामध्ये आपण आधुनिक पद्धती वापर करणार आहे, टेक्नॉलॉजी वापर करणार आहे। स्मार्ट सिटीमध्ये GIS बेसची मॅप्स आहेत, त्या मॅप्स वापर करून जे अजून कराचे नेटवर्कमध्ये आलेले नाही आहे ते स्वतःहून यावा, जेणेकरून आपले पेनल्टी लागणार नाही। जर स्वतःहून न येता जर आम्ही शोधून जर घेतलं ते आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर पेनल्टी लागणार आहे। त्यामुळे नागरिकांना आव्हान आहे की जर आपले मालमत्ता या शहरामध्ये आहे, ओपन प्लॉट आहे, ते तुम्ही स्वतःहून कर लावून घ्यावी।